नवनाथ कथासार अध्याय 22. या कथेच्या नित्यवाचनाने विद्यासंपन्न मुलगा होईल व विद्वानांना तो मान्य असेल. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा म्हणजे मैनाकिनी ही शोकसागरात बुडून गेली असता तिथे उपरिचर वसू प्राप्त झाले. त्यांनी तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडवला. त्यासमयी त्या उपरिचर वसू म्हणाले, जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे, म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही. तू जिथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्वीपी आता चल. 12 वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन. गोरक्षनाथ व मीननाथ हे देखील तुला भेटतील. आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो. सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील. त्यावेळेस तेथे विष्णू, ब्रह्मदेव, शंकर आदी श्रेष्ठ देवगण येतील. तेथे नवनाथ देखील असतील. यास्तव आता या शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहलद्वीपात चल. तेव्हा ती म्हणाली, इंद्र यज्ञ करो अगर न करो, पण मच्छिंद्रनाथाची भेट करण्याचे आपण मला वचन द्यावे, म्हणजे मी माझा जीव स्वस्थ होईल. ते ऐकून त्यांनी मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याचे वचन दिले. मग त्यांच्या आज्ञेने मैनाकिनी ही दैभरमा आपल्या नावाच्या दासीस राज्यावर बसून आपल्या स्वर्गी जावयास निघाली. मैनाकिनीच्या जाण्याने सर्व स्त्रियांना परम दुःख झाले. तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैर्भामेस नीतीने राज्य चालून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला. नंतर मैनाकिनीस विमानात बसून सिंहलद्वीपास पोचल्यानंतर उपरिचर वसू आपल्या स्थानी गेले. अशा रीतीने मैनाकिनी उर्फ तिलोत्तमा उर्फ पद्मिनी ही शापापासून मुक्त झाली. इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यात आले. येताना वाटेत कानिफनाथांची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफनाथाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष मीननाथास खांद्यावर उचलून कानिफनाथांच्या पाया पडला. भेटताना डोळ्यात अश्रू वाहू लागले. मग मच्छिंद्रनाथाने त्यास तू का रडतोस असे विचारल्यानंतर गोरक्षनाथांनी बद्रिकाश्रम सोडल्यापासून तो पूर्वी कानिफनाथांची भेट झाली होती त्यावेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला. मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले. जाण्यापूर्वी जालंधरनाथास राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथास कळवला. जालंधरनाथास घोड्याच्या लिदीत पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन ते गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाले. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टणेत येथे येऊन पोचले. तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली. त्यांच्या पेशी शोध करत असताना कानिफनाथाने जालंधरास वर काढल्याची व गोपीचंदास अमर करवल्याची मुक्तचंदास राज्यावर बसवल्याची सविस्तर बातमी त्यास सांगितली. ते ऐकून मच्छिंद्रनाथांचा कोप शांत झाला. मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांनी विचारल्यानंतर तो मैनावतीच्या मार्फत चालतो असे त्यांनी सांगून लोकांनी तिची स्तुती केली. मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेट देण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारा करायला सांगितले. त्या द्वारपालाने जलद जाऊन कोणीतरी योगी 2 शिष्यात घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले. त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालंधरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळवले. मग प्रधानादी मंडळी समागमे घेऊन मैनावती व सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांची तिने षोडोपचारे पूजा केली. नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले आहे असे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली. त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले. मी उपरिचर वसूंचा मुलगा, मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. सर्व समर्थ दत्तात्रयाने मला अनुग्रह दिला. त्यांनी जालंधरनाथांना उपदेश केला. तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय. त्याची ते दुर्व्यवस्था झाल्याचे ऐकण्यात आल्यानंतर मी इथे क्रोधाने येत होतो, परंतु सर्व प्रकार इकडे आल्यानंतर कळल्यानंतर मला जो राग आला होता तो शांत झाला आणि यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल जितकी मी तारीफ करेन तितकी थोडीच आहे. तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास. 42 कुळे उद्धरलीस. धन्य आहेस तू असे नाथांनी बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्यांच्या पाया पडल्याने म्हणाली, महाराज, हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय. बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो. परीस लोखंडाचे सुवर्ण करतो, पण दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय. अशा रीतीने मैनावतीने त्यांची पुष्कळ स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले.
मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले. मच्छिंद्रनाथ तिथे 3 दिवस राहून निघाले. पुष्कळ मंडळी त्यास पोचावयास गेली होती. हेळापट्टणहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रात गेले. तेथे 3 रात्री राहून पुढे निघाले. ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले. तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरता गावात गेले होते. त्यावेळी मीननाथ निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्यास शौचास बसवले. इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आले. ते येताच त्यांनी मीननाथास धुवून आणावयास सांगितले. मीननाथ हा लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली. गोरक्षनाथ म्हणाले, आपण संन्यासास हा खटाटोप कशाला हवा होता? अशा प्रकारचे बहुतरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातल्या कृत्यास त्यांनी बराच दोष दिला. त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथास घेऊन नदीवर गेले व तेथे एका खडकावर आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे, मांस आणि मगरी व मासे यांना खावयास घातले. कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हते. ते परत आल्यानंतर मीननाथ कोठे आहे असे म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की त्याला धुवून सुकत घातला आहे. गोरक्षनाथांचे बोलणे मच्छिंद्रनाथांना समजेना. ते वारंवार मीननाथ कोठे आहे हे विचारत होते. तेव्हा बाहेरून वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथांनी त्यास दाखवले. तेव्हा आपल्या मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले. तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागले. कपाळ फोडून घेऊ लागले. एकीकडे रडत असताना त्यांच्या गुणाचे वर्णन करू लागले. मीननाथांसाठी मच्छिंद्र शोक करत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाले, गुरुराज, तुम्ही असे अज्ञानात का रडता? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा, असे का रडता? हे काय आहे? विचार करून पाहता तो मेला कोण आहे? नाशिवंताचा नाश झाला. शाश्वत स्मरण नाही. तुमचं मीननाथ कदापि मरायचं नाही. शस्त्राने, अग्नीने, वाऱ्याने, पाण्याने किंवा कोणत्याही प्रकारचा त्याचा नाश व्हायचा नाही. आत्मा अमर आहे, कारण तो शाश्वत आहे. अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्यांचे सांत्वन करू लागले. परंतु गोरक्षनाथांचं बोलणं ऐकून देखील ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकही आवरेना. मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा प्रयोग करून भस्माची चिमटी मीननाथांच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला. त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली. त्याने त्यास पोटाशी धरले, त्याचे मुके घेतले व आपल्या लाडीवळाने बोलू लागला. मग आनंदाने ते त्या दिवशी तिथेच राहिले. दुसरे दिवशी पुन्हा मार्गस्थ झाल्यानंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाची गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीव व सजीव करून सहस्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण करू शकाल. असे असताना तुमचे रुदन करण्याचे कारण कोणते मला कळवावे. तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटते. असे गोरक्षनाथांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतूस तो मारलेस ते कारण मला सांग. त्या गोरक्षनाथ म्हणाले, तुमचा लोभ पाहण्यासाठी. तुम्ही विरक्त म्हणता आणि मीननाथावर एवढी अपार माया व ममता करता. तुमचा हा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी मी मीननाथास मारले. परंतु तुम्ही सुज्ञ असून देखील रडू लागलात, हे कसे? मग मच्छिंद्रनाथ म्हणाले की जर ह्या सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत हे तुला माहीत आहे, तरी पण तुला मीननाथांच्या अंगावरची घाण पाहून किळस का वाटली? आणि त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले की तुला आशा, तृष्णा इत्यादींचे तुझ्या अंगी कितपत वास आहे हे मुद्दाम जाणून घेण्यासाठी मी ही लीला केली. तसेच ज्ञान, अज्ञान, शाश्वत, अशाश्वत तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता. तो मी योगाने फेडून घेतला व तुला याची जाणीव करून दिली. ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचा सर्वप्रताप असे म्हणून गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथास त्यास सांगून पायावर मस्तक ठेवले. आणि गोरक्षनाथांना ही जाणीव देखील झाली की आपण आपल्याच गुरूंना मोहमायातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असे वाटते, परंतु तेच खरे विरक्त आहेत याची जाणीव गोरक्षनाथांना झाली. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 22 संपन्न.